नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। वंचित बहुजन आघाडी निगडी विभागाच्या वतीने महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात निषेध आंदोलन। वंचित बहुजन आघाडी निगडी विभागाच्या वतीने महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। या आंदोलनाची सुरुवात वंचित बहुजन आघाडी निगडी विभागाच्या कार्यालयापासून सुरू करण्यात आली। या आंदोलनाचा समारोप निगडीतील अंकुश चौक येथे करण्यात आला। या आक्रोश आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माळी यांना यावेळी निवेदन देण्यात आले। या आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे शहर अध्यक्ष नितीन गवळी, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, शहर उपाध्यक्ष दीपक भालेराव, युवा उपाध्यक्ष राहुल बनसोडे, महासचिव युवा आघाडी सुनील जावळे, निगडी विभागाध्यक्ष प्रशांत नाटेकर, कार्याध्यक्ष सुधीर लोंढे, संजय लोखंडे, रघुनाथ जानराव, गुलचंद बनसोडे, शिरीष भालेराव, गणेश सोनवणे, विजय गायकवाड, गौतम माने, तेजराव वानखेडे आदींसह सर्व बुद्धविहाराचे सदस्य व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते। रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे। आणि इथले सरकार फक्त बघायची भूमिका घेत आहे। इथल्या आमच्या महिला सुरक्षित नसताना इथले महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणणारे हे शिंदे फडणवीस सरकार आपल्या मतं वाढवण्यासाठी आमच्या बहिणींना 1,500 रुपये देऊन त्यांची किंमत ठरवत आहे। या फडणवीस आणि अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेला सांगू इच्छितो की तुमच्यात जर का धमक असेल की इथली महिला पहिले सुरक्षित करून दाखवा आणि नंतर आमची लाडकी बहीण योजना चालू करा। आता तुम्हाला इशारा देतो, ही लाडकी बहीण योजना आमच्यासाठी काही कामाची नाहीये। आमच्या इथली महिला सुरक्षित नाहीये। आमच्या चिमुकलीवर आज अन्याय अत्याचार होतो, याला कोणी साधा निषेध करायला पुढे तयार येत नाही। आम्ही सातत्याने सांगत आहे की वंचित बहुजन आघाडी इथल्या सर्व लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि या देशात जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत आम्ही असल्या कोणत्याही अन्याय अत्याचाराला बळी पडणार नाही। आणि इथल्या शिंदे फडणवीस सरकारला सांगू इच्छितो की आपल्या नराधामाला तुम्ही परत चौकात आणून त्याला फाशी द्या, म्हणजे परत इथल्या अशा कोणत्या नराधामाची परत कधी हिंमत होणार नाही एखाद्या महिलेवर अन्याय अत्याचार करायची। आणि माझ्या सर्व महिलांना मी एक नंबर विनंती आहे की असल्या नराधामाला असल्या आरामखोराला तुम्ही घालू नका। यांना ना आपल्या महिलांना इतकं सक्षम बनवा की आपली लहान मुलगी, आपला मुलगा यांना येणाऱ्या काळात चोख प्रत्युत्तर देणारे असे आपण तयार करा। यांना घाबरायची काही गरज नाही। आणि आम्ही आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहोत। आम्ही आज जो इथं निषेध सेक्टर नंबर 22 मध्ये आपण जो निषेध मोर्चा काढला, या निषेध मोर्चाला सगळे इथले महिला आले, त्यांच्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो। व हॅलो नाटेकर साहेब।